तर आज आपण बघणार आहे की एका दिवसात चहा विकून आपण किती रुपये कमवू शकतो. तर चला सुरुवात करूया. सकाळचे 5 वाजले होते आणि मी निघालो होतो इंद्रायणी चहा तळवडे इथल्या मुख्य शाखेसाठी आणि सकाळ-सकाळ आम्ही चहा बनवला होता. जवळपास 5:30 वाजले होते आणि कस्टमरची सुरुवात झाली होती. सकाळी 5:30 वाजता सुद्धा कस्टमर चालू होते. रविवार असल्यामुळं थोडी जरा गर्दी कमी होती, पण बऱ्यापैकी तसे कस्टमर चालू होते आणि जवळपास 7 वाजले होते आणि इथे दिनेश भाऊंनी गरमागरम पोहे केले होते. एखाद्या सुगरण पोरीला सुद्धा लाज वाटेल एवढं अशा भारी दिनेश भाऊंनी पोहे केले होते आणि पोहे एकदम छान झाले. पोहे खाल्ले आणि म्हणलं चला आता वापस कामाला लागावं. म्हणून आम्ही कामाला लागायच्या आधी म्हणलं चला आपणच बनवलेला एकदा चहा प्यावं. तर आम्ही चहा पिला एकदा आणि पुन्हा आम्ही कामाला सुरुवात केली आणि हळूहळू गर्दी वाढायला चालू झाली होती. पहिला आम्ही बनवलेला चहा संपला, मग आम्ही पुन्हा एकदा चहा बनवायला सुरुवात केली. चहा एवढा जास्त बनवायचा होता त्यामुळे मला जजमेंट येणार नाही, नवीन होतं त्यामुळं रोहित शेटने चहा बनवला. चहा बनवला होता आणि हळूहळू आता गर्दी वाढायला लागली. मी जवळपास 3 तास दुकानावर होतो आणि 3 तासामध्ये आम्ही एकूण 150 चहा विकले असतील आणि पूर्ण दिवसामध्ये 800 ते 1000 चहा विकले असतील. आता 1 मिनिट हे कॅल्क्युलेशन करण्याच्या आधी ही गोष्ट लक्षात ठेवा, की हे कॅल्क्युलेशन जेवढं वाटतं ना सोपं, हा पैसा जो दिसतो ना त्याच्यामागे ह्यांचे कष्ट पण लई आहेत. असे काही तर व्हिडिओ बघून, की हे एकदम सोपं आहे, आपण धंदा टाकतो, पण इथेच आपण फसतो. कारण की सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत धंदा करण्याची कॅपॅसिटी पाहिजे. तरच तुम्ही चहाचं वगैरे कसलंही असेल ते दुकान टाका. त्याच्यामध्ये पण सण-बिन बघायचा नाही, रविवार बघायचा नाही. जवळपास जोपर्यंत धंदा सेट होत नाही ना, तोपर्यंत काहीच बघायचं नाही. भांडी घासायला लागतात, फरशी पुसायला लागते. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच धंदा करा. कॅल्क्युलेशन करा, प्रॉफिट काढा आणि मग विचार करा काय करायचं रोहित शेठला बाय म्हणून मी निघालो घराकडे.